हा कापा काय चालू कर ओ दादा बघा विचार कान कुठे मला इकडे बसा की राव. नाही स्वतःचे शेतकरी इथं. तुमचं काय नाव आहे? श्रीमंत मोठे, गाव पातुर्डी, करमाळा तालुका. कापायची काय फिलिंग आहे तुमची? म्हणजे कापताय का सहजासहजी? हॅलो कसं कापू हा? म्हणजे साल कशी आहे जी? उन्हाळ्यासाठी चालेल का व्हरायटी? चालतंय. 2-3 म्हणलं होतं करते मी. एवढी निवार साल आहे, कापायला सहजासहजी कापता येत नाही, इतकी निवार साल आहे. कारण उन्हाळ्यामध्ये जर वाहन करायचं असेल तर एकदम साल जाड असली पाहिजे, जेणेकरून वातावरण 2-4 दिवस प्लॉट जर लेट झाला तरी प्लॉट टिकला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने राहिला पाहिजे. किती दिवस झाले? पाठवतो मी कालपासून केवी केलं होतं बारामध्ये दुकानावर गेल्या गेल्या टाकतो पहिल्यांदा बस करू. पण जाळी वगैरे काय तसली भानगड नाही ना बांधायची. त्यांनाच काय विचारायला असतात विचार. हा सांगा तुम्हाला काय वाटतं, बोला थोडं. काय व्हरायटी कशी आहे? खुश 099 तुम्ही लावली होती. तुमचा माल निघून 10 ते 12 दिवस झालं. तर कसं गेला तुमचा माल? म्हणजे बाकीची कॉम्पिटिशनची व्हरायटी आणि ही 099 व्हरायटी ह्यात काय डिफरन्स राहिला आणि व्यापारी काय म्हणाले तुम्हाला? 3 रुपयाचा फरक पडला. 3 रुपयाचा फरक. किलोला 3 रुपये रेट वाढून आले. 099 व्हरायटीला किलोला 3 रुपये रेट. एकाच दिवशी एकाच गावात 2 प्लॉट कटिंग केले. एक XYZ दुसरी व्हरायटी कंपनीची आणि एक 099 होती ती ह्यांची होती. त्यावेळेस त्यांना 3 रुपये रेट वाढून मिळाला. एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे असं व्यापारी म्हणाला. स्वतः शेतकरी आहेत. व्हरायटी दमदार आहे एकदम, म्हणजे उन्हाळ्यात फाईट मारणार चांगली. हे कलिंगडाचे व्यापारी आहेत आणि पपईचे पण व्यापारी आहेत. त्यांचा 2 मिनिटाचा अनुभव. भैया कानगुडे, देवळीचे, करमाळा तालुक्यातले एकदम असे लाडके आणि नामवंत व्यापारी आहेत. आणि सांगा तुम्हाला मोठ्या प्रमाणात कलिंगड त्यांची विक्री खरेदी असती. तर 2 मिनिटं तुमचं काय असेल ते मनोगत काय असेल ते खरं खरं सांगावं. व्हरायटी चालेल का मार्केटला? व्हरायटी चालेल. साल जाड आहे, बर एक्सपोर्टला चालते. भरपूर जाड साल आहे, उन्हाळ्यात चालेल. टिकवण क्षमता आणि मालाची क्वालिटी कशी आहे? मालाचा आता कलर वगैरे याला वेळ आहे तरी पण चांगलं आहे. साल जाड आहे महत्वाचं. कारण जाड सालीचाच वाण उन्हाळ्यात चांगलं. चालते. ओके थँक्यू. बंद ही कुठलं